बडी बेगम मंडळाने आदिलशाह नजरेत कुणी घेईना पुढाकार साऱ्यांनीच मानली हार इतक्यात अचानक एक सरदार उठला बोलला हम लाएंगे शिवाजी को आणि त्यानं विडा उचलला नवतेचं अफजल खाने या नवतेचं अफजल खाने जिथं जगता जणू छाती ठोकून शिवबाला ताकद चिरडून कौतिक झालं दरबाराचे खान निघाला मोठ्या दुर्मीते त्याचं गोड दळ पायदळ फौज फाटा नाही बक्के अंगीत हातीच पळ पाहणारा खक चुळचुळ वाटेत भेटेल त्याला चिरडी खेचीत खानाची सेना निघाली गावं लुटली देवळं उद्ध्वस्त केली आया बहिणींची आबरू लुटली कोण कोण रोखणार हे वाद आता शिवबाचं काही खरं नाही इकडं निजाम तिकडं मोगल पलीकडं इंग्रज जो तो हेच बोलू लागला Did you see the size of Afzal Khan's army? Yeah, sad. But the line of the mountains is dead. राजाची सेना मुठभर खानाला कसा ठोपणार काय लढवावा हुन्नर चिंतेत पंत सरदार महाराज आपला जीव मोलाचा आहे खानाचं सैन्य मासाहेब आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे रायबा शिवबा केवळ आमचा पुत्र नाही तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहात नाही परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये अशा वाघिणीचा त्यो छावा तथास्तु. मला कसा ठेचावा डोक्यात नेहमी कावा भेटीचा धाडला सांगावा प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा खानानं हसत हसत कबूल केला दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान नाही त्याला जाण शिवाजी राजाच्या करामतीची आणि त्यासी नाही जाणीव शक्तीची आणि करील काही कल्पना युक्तीची हजी जी जी काय राज जीवा महाल आल्या करील काही कल्पना युक्तीची हजी राजवा काय म्हणतोय खान? महाराज खानाला तर खात्री पटली की आपण घाबरलात छान आम्हाला हेच हवं होतं महाराज आजच्या भेटीचं काय करायचं पंतांकडून निरोप जाणा म्हणावा की आमची तब्येत जर अस्वस्थ होते दुपारची वेळ ठरवा जी त्याला वाटू दे की भीतीपोटी आम्ही त्याला भेटायचे टाळतो भेटीसाठी छान उभारीला नक्षीदार शामियान्याला आणि अशा शामियान्या खान दौलत डुलेत सय्यद बंडा त्याच्या संगतीला शिवबाच्या संगती महारा उद्या त्याच्या भेटीस तुम्ही आमच्या बरोबर चला जीवा पंतांनाही बरोबर घ्या शिवबाच्या संगती महारा
राजाला पाहून खान म्हणतो कसा, आओ आओ शिवाजी, आओ हमारे गले लग जाओ, आओ. खान हाक मारी तो हसरी, खान हाक मारी तो हसरी, रोकून नजारा गहिरी जिरहाटी रागाची, जिरहाटी रागाची. खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला. खान धाविमान मान्या, खान धाविमान मान्या, कट्यारीला केला, कट्यारीचा वार त्यानं केला. खर खर आवाज झाला, खर खर आवाज झाला, चिलखत होतय अंगाला, चिलखत होतय अंगाला. खानाचा वार फुका गेला. खान यडबडला. इतक्यात महाराजानं पोटामंदी पिचवट